जसजसे दिवस पालटतील तशी राज्यातील दुष्काळाची दाहकता ही वाढत चालली आहे। सोलापुरात तर चक्क काळं पाणी येतंय, तर इतर ठिकाणी सुद्धा तशीच काहीशी स्थिती आहे। ही चार वेगवेगळी दृश्य, राज्यातल्या चार वेगवेगळ्या ठिकाणची दृश्य। सोलापुरामध्ये काळं पाणी हे महापालिकेनं पाणी पुरवठा करण्यासाठी म्हणून केलेल्या जोडणीच्या नळाला येतंय, तर दुसरीकडची दृश्य ही संभाजीनगरमध्ये तब्बल 8 दिवसांच्या आडून एकदा पाणी पुरवठा केला जातो। येवल्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू झालाय, तर अंबरनाथ पूर्वमध्ये सुद्धा 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो। तर सोलापुरात अनेक दिवसांपासून काळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा होतोय। सोलापुरातील मराठा वस्तीमध्ये चक्क नळातून काळं पाणी येतंय। 4 दिवसांपूर्वी 2 मुलींचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा दावा नागरिकांनी केला होता, तरी सुद्धा सोलापूर महापालिकेच्या प्रशासनाचा बेजबाबदारपणा हा सुरूच आहे। हे पाणी बघितलं तर हे पाणी प्यायचं कसं असा प्रश्न सहजपणे मनामध्ये उपस्थित होतो। माझी नवीन आलेले आयुक्त मुंबई साहेबांना विनंती आहे, आपण संवेदनशील आहात, आमच्या या मागणीची दखल घेऊन ऑलरेडी या कामासाठी आम्ही जो पाठपुरावा केला आहे, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपण आपली भेट घेऊन ही समस्या आपल्याला मांडलेली आहे। आपण देखील लवकर या तोडगा करण्याचं मान्य केलं आहे। या भागात येणाऱ्या या पाणी पुरवठ्याची आपण गंभीरतेने दखल घ्यावी आणि हा पाणी पुरवठा लवकर सुरू द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो। बातमी पाण्यासंदर्भातलीच मात्र मराठवाड्यातून। छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते। शहराला 8 दिवसांआड एकदा पाणी पुरवठा केला जातोय, तर काही भागांमध्ये 10 दिवसांआड पाणी पुरवठा होतोय। मराठवाड्यातील महत्त्वाच्या असणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये 49.86% एवढा मुबलक पाणी साठा आहे, तरी सुद्धा 8 दिवसाआड पाण्याचा पुरवठा हा केला जातो। अशीच पाणी प्रश्नासंदर्भातली बातमी येवल्यामधून। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर येवल्याच्या ग्रामीण भागातील भीषण पाणी टंचाई समोर आलेली आहे। तर पाणी टंचाई निर्माण झालेली असल्यामुळे 10 गावं आणि वाड्या वस्त्यांवर टँकरनं पाणी पुरवठा सुरू झाला। जिल्हाधिकारी यांनी टँकर मंजूर करून देखील त्या टँकरसाठी पेट्रोल पंपधारक उधारीनं इंधन देण्यास नकार दिल्यानं टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यास अडचण निर्माण झाली होती। याची येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी दखल घेऊन शासनाच्या टँकरऐवजी खासगी टँकरधारकांच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याची शासनाकडून परवानगी मिळाली। येवला तालुक्यामध्ये 10 गावं आणि 18 वाड्या अशा 28 ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले होते। त्या अनुषंगाने 9 शासकीय टँकरमधून पाणी पुरवठा करण्यासाठी आज सुरुवात करण्यात आली आहे। नांदूर येथील विहिरीहून हे सर्व टँकर भरण्यात येणार असून तालुक्यामध्ये पाठवण्यात येणार आहे। आपल्याला काल संध्याकाळीच 9 टँकर प्राप्त झालेले आहेत जिल्हा स्तरावरून। त्यामुळे आता येवला तालुक्यातील पाणी टंचाई संदर्भात डिझेलमुळे पाणी वाहतूक बंद आहे असा प्रश्न उपस्थित होणार नाही। उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहराला तसंच MIDC भागामध्ये बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो। सध्या बारवी धरणामध्ये 53% इतका पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे या शहरात कुठेही पाणी कपात करण्यात आलेली नाही। मात्र अंबरनाथ पूर्वेला पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणात 30 जून पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे आणि त्यामुळे अंबरनाथ पूर्व परिसराला आठवड्यातून 1 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे। धरणातील पाणीसाठा पाऊस सुरू होईपर्यंत टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला।